ज्ञानेश्वरी पठण अध्याय 13 ओव्या 776 ते 800 श्लोक 0। न धरावे तो संगू न लागावे ते लागो नाचरावा तो मार्गो आचरे जो ना ऐकावे ते ऐके न बोलावे ते बके परिदोष होतील हे न देखे प्रवर्तता अंगा मानसी रुचावे हे तुलेनी कृतकृत्य नाठवे जो करणे याचेनी नावे भलतेची करी परी पापमद होईल का नरक यातना येईल हे काहीची पुढील देखे नाजू तयाचेनी अंग लगे अज्ञान जगी दाटुगे जे सज्ञानाही संगे झोंबू सके परी असो हे ऐक अज्ञान चिन्हे आणिक जेणे तुझ सम्यक जाणवे ते तरी दयाची प्रीती पुरी गुंतली देखसी घरी नवगंध केसरी भ्रमरी जैशी साखरेची आमाश राशी बैसले नुठे माशी तैसनी स्त्रिये चित्त आवेशी जयाचे मन ठेला बेडूक कुंडी मशक गुंतला शेंबुडे जैसा ढोरू सबुडबुडे रुतला पंखी तैसे घरी होनी निघाले नाही जीवे मने प्राणे जया साप होऊनी आसणे भाटी तिये प्रियतोमाचिये कंठी प्रमदा घे आटी तैसी जीवेची कोपती धरुणी ठाके मधुर सोदेशे मधुकर जचे जैसे ग्रह संगोपन तैसे करी जोगा म्हातारपणी झाले मा आणिक एक विपाईले तयाचे का जे तुले माता पितरा ते तुलेनी पाडे पार्था घरी दया प्रेमास्था आणि प्रीती वाचुनी सर्वथा जाणे नाजू तैसा श्री देही जो जीवे पडून या सर्व भावे कोण मी काय करावे काही नेणे महापुरुषाचे चित्त झालिया वस्तुगत ठाके व्यवहार जात जयापरी हानी लाज न देखे परापवादू नायिके जयाची इंद्रिये एकमुखे स्त्रिया केली चित्त आराधी स्त्रियेचे आणि तियेचेनी छंदिनाचे माकड गारुडी याचे जैसे होय आपण पेही शिणवी इष्टमित्र दुखवी मग कवाडाची वाढवी लोभी जैसा तैसा दान पुण्य काची गोत्र कुटुंबा वंची परिगारी भरी स्त्रियेची
उणी हो ना नेदी पूजिती दैवते जोगावी गुरु ते बोले जखवी माय बापा दावे निदारपण स्त्रियेच्यात तरी विखी भोग संपत्ती अनेकी आणि वस्तू नेकी जे जे देखे प्रेमाथिलेनी भक्ते जैसेनी भजिजे कुलदैवते तैसा एकाग्र चित्ते स्त्री जो उपासी साच आणि सोख ते श्रेयसीची आशेक एरा विषयी जो गवणुक तेही नाही येते हन कोणी देखैल येसी वेखासी जाईल तरी युगची बुडैल ऐसे दया राम कृष्ण हरी।